आरसीबी क्रिकेट संघाचा मालक, किंगफिशर एअरलाइन्सचा मालक, युनायटेड ब्रुवरीज ग्रुपचा अध्यक्ष आणि फॉर्म्युला 1 मधील फोर्स संघाचा संघ मालक. अफाट पैसा, प्रॉपर्टी, तरी तो इंडियन गव्हर्नमेंटला 9,000 कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेला. 2005 मध्ये विजय माल्याने किंगफिशर एअरलाइन्स सुरू केली, ज्यासाठी त्याने 17 वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेतलं. पण दुर्दैवाने 2012 मध्ये किंगफिशर एअरलाइन बंद पडली आणि त्याचबरोबर विजय माल्याच्या मागे साडेसाती लागली. विजय माल्यावर मुख्यतः आर्थिक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. त्याने किंगफिशर मध्ये काम करणाऱ्या लोकांचे पैसे परत करण्याऐवजी आणि बँक लोन देण्याऐवजी त्याने विदेशामध्ये वैयक्तिक प्रॉपर्टीज विकत घेतली. त्याची व्हॅल्यू 370 कोटी रुपये इतकी आहे. 2016 मध्ये भारत सोडून तो लंडनला गेला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितलं की माल्याच्या मालमत्तेमधून बँकांनी 14,131 कोटी रुपयांची वसुली केली आहे, जी की मूळ कर्जापेक्षा दुप्पट आहे. आणि विजय माल्याने सुद्धा स्वतः ही गोष्ट ऍक्सेप्ट केली आहे. त्यामुळे त्याचं आता म्हणणं आहे की मला आता न्याय मिळाला हवा. भारत सरकार माल्याला परत भारतामध्ये आणण्यासाठी युके सरकारशी बोलणी करत आहे, पण 2020 मध्ये त्याचं एक्स्ट्राडिशन अपील नाकारलं गेलं, ज्यामुळे आजही तो लंडनलाच राहतो. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की सर्व फ्रॉड युकेलाच का जातात, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.